नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय बाबर अक्षय सर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाचा धडा, ज्याचं नाव आहे काळ आणि काम, म्हणजेच टाइम अँड वर्क. तर मग चला आपण काळ आणि काम या टॉपिकला श्री गणेशाय नमः करूयात. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असू द्या, कोणतीही परीक्षा असू द्या, तुम्ही सरळ सेवा देत आहात, एमपीएससी देत आहात, बँकिंग देत आहात, एमबीए सीईटी देत आहात, तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, स्पर्धा परीक्षा, ज्यामध्ये काळ आणि काम ह्या धड्यावर हमखास प्रश्न आहे म्हणजे आहेच. बर, दुसरी गोष्ट, तुम्ही कोणतीही परीक्षा देत असताना सगळ्या परीक्षांसाठी बेसिक मात्र तेच आहे. फक्त बँकिंगमध्ये इंग्लिशमध्ये प्रश्न असतील, तर सरळ सेवेमध्ये मराठीमध्ये प्रश्न असतील. पण दोन्हीकडे कन्सेप्ट मात्र तीच असणार आहे. थोडासा डिफिकल्टीचा म्हणजे जी पातळी असते ती कमी जास्त असणार आहे. पण कन्सेप्ट म्हणजे मूळ जे सूत्र असतं ते इथं सुद्धा तेच असतं, तिथे सुद्धा तेच असतं. त्यामुळं हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघायला विसरायचं नाही. तसंच ह्या काळ आणि कामवर मी आधारित 4-5 लेक्चर घेणारच आहे. सर्व तुम्हाला अगदी मोफत देणार आहे. ह्यांना व्यवस्थित बघायला, तसंच लिंकला लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओला चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही. मग चला, श्री गणेशाय नमः करणार आहोत आपण काळ आणि कामला. सर, काळ आणि काम म्हणजे काय? काही नाही. इंग्लिशमध्ये काळ म्हणजे टाईम. येस. काम म्हणजे वर्क. येस. टाईम अँड वर्क असं म्हणतात. ह्याच्यामध्ये आपण सगळे प्रश्न सूत्रानुसार सुद्धा बघणार आहेत, सूत्रांशिवाय सुद्धा बघणार आहोत. ह्याच्यासाठी आपल्याला एका मदतची गरज आहे. कशाची गरज आहे? मदत. सर म्हणजे काय हो? बघा, मी सुरुवातीला तुम्हाला सूत्रांवर आधारित काही प्रश्न देतो, ज्यामध्ये आपल्याला मदतची गरज आहे म्हणजे काय? तर हा बघा, मी शब्द लिहिला मदत. तर मदत म्हणजे काय हो? मदत म्हणजे यम म्हणजे माणसं. यम म्हणजे माणसे, किंवा तुम्ही यांना स्त्रिया स्त्रिया पण म्हणू शकतात, मुले पण म्हणू शकतात, मुली पण म्हणू शकतात, काहीही म्हणू शकतात. जे काम करणारे व्यक्तिमत्व असतात त्यांना मदत, मदत मधलं म म्हणजे माणसं, एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही. द म्हणजे दिवस. द म्हणजे दिवस. यस. द म्हणजे काय? दिवस. तसंच त म्हणजे तास. तास. तासाला ते मिनिटांमध्ये सुद्धा देतील आपल्याला माहिती. तसंच सेकंदांमध्ये सुद्धा आपणाला ते माहिती देतील. आपण तयार राहणं खूप जास्त गरजेचं. ओके. मदतचा आता तुम्हाला व्यवस्थित अर्थ समजला असेल, किंवा ज्या मुलांना इंग्लिशमध्ये माहीत करून घ्यायची सवय असते त्यांनी एम-डी-एच, एम-डी-एच हा मसाला घ्यायला विसरायचं नाही. म्हणजेच यम म्हणजे मेन, वुमेन, चिल्ड्रन हा असा यमचा अर्थ असतो. तसंच डी म्हणजे डेज आणि एच म्हणजे हार्स. एच म्हणजे हार्स, किंवा तुम्ही याला मिनिट सुद्धा म्हणू शकतात, किंवा तुम्ही याला सेकंद सुद्धा म्हणू शकतात. ओके. तर तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मदत. काय लक्षात ठेवणार तुम्ही? मदत. किंवा जर तुम्हाला मसाला आवडत असेल तर तुम्ही एम-डी-एच सुद्धा लक्षात ठेवू शकतात. ह्याच्यावरच आधारित आपल्याला सर्व प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. तो मदत किंवा एम-डी-एच मसाला हे तुम्हाला लक्षात ठेवणं नितांत गरजेचं आहे. चला तर मग बघूयात ह्यावर आधारित नेमका आपण प्रश्न कशी सॉल्व्ह करणार आहोत. ओके. तर ह्यासाठी एक मी स्वतंत्र पेज ऍड करतो. ह्या पेजवर मी तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित लिहून देतो. त्यामध्ये सूत्र आधी समजून घ्या. काम समान असताना, काम समान असताना कसं असतं, तर हे बघा, काम समान असताना म, द, त तर लिहायचंच आहे. म एक, द एक, त एक, भागिले. भागिले काही लिहायची गरज नाही, कारण की काम समान आहे. बरोबर. मदत 2 भागिले मदत 2. यस. मदत 1 बरोबर मदत 2 हे आपल्याला सूत्र आहे. तर या सूत्राचा नेमका अर्थ कसा हो? सांगतो. बघा, समजा त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की 30 माणसे 30 माणसे 10 दिवसांमध्ये रोज
5 तास ह्या हिशोबानं काम करतात. बघा, म म्हणजे माणसं, 30 माणसं, द म्हणजे दिवस, 10 दिवस, त म्हणजे तास, रोज 5 तास ह्या हिशोबानं काम करतात. तर तर 60 माणसं, तर 60 माणसं हे 5 दिवसात, तर 60 माणसं हे 5 म्हणण्यापेक्षा आपण काय करूयात, थोडंसं ह्याला बदलूयात. तर 45 माणसं, 45 माणसांना रोज, रोज 5 तास काम करायचं आहे, तर किती दिवसात ते संपूर्ण काम संपवतील? असं जर त्यांना प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न कसा विचारतात बघा, 30 माणसं 10 दिवस रोज 5 तास काम करत आहेत. तर अशा केसमध्ये 45 माणसांना 5 दिवसात 5 तास रोज काम करून काम संपवायचं, तर किती दिवस लागतील? मग ह्याला सॉल्व्ह करण्यासाठी 5 ला हे 5 कॅन्सल झालं. आता 15 जर भाग दिला तर 15 दुने येतं आणि 15 त्रिक येतं. मग 15 त्रिक येतं, तर आता इथं 2 गुणिले 20 2 गुणिले 10 बरोबर 20 आलं. हा 3 जो आहे भागाकारात येणार, म्हणजे ह्यांना 20/3 एवढे दिवस लागणार आहे. म्हणजे ह्यांना 20/3 एवढे दिवस लागणार आहे, हे आम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्यामुळं आपण शेवटपर्यंत काय नाही विसरायचं, मदत 1 बरोबर मदत 2, मदत 1 बरोबर मदत 2. जसं की समजा त्यांनी आपल्याला साध्या सरळ सोप्या भाषेत एक प्रश्न दिलाय, की 17 माणसं एक काम 17 माणसं एक काम 54 दिवसात पार पाडतात. तर 51 माणसं तेच काम किती दिवसात पार पाडतील? असा त्यांचा प्रश्न आहे. हे बघा, 17 माणसं, दिवस किती लागतायत? 54 दिवस लागतात. 17 माणसं 54 दिवसात एक काम पूर्ण करतात. तर तेच काम म्हणल्यामुळं काम समान आहे, हे आम्हाला लक्षात येतं. तर तेच काम 51 माणसं किती दिवसात संपवतील? आता दोन्हीकडं तास समान आहेत, त्यामुळे आम्ही तास लिहिणारच नाही. मग ह्या केसमध्ये 17 त्रिक 51 येतं. आता हा 3 भागाकारात येणार, तर 54/3 बरोबर 18 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. त्यामुळं हे 18 दिवसात काम कंप्लीट करणार असा त्याचा अर्थ असतो. त्यामुळं हे 18 दिवसात काम कंप्लीट करणार असा त्याचा अर्थ. जर तुम्हाला इथं थोडंसं गोंधळल्यासारखं होत असेल, मळमळ होत असेल, तर बिलकुल काळजी करू नका. ह्यावर आधारित मी शाब्दिक उदाहरणं घेणार आहे. तिथं तुम्हाला अगदी व्यवस्थित संदर्भासहित स्पष्टीकरण देण्यात येणार आहे. ओके. आता हे झालं पहिलं सूत्र. सेम पद्धतीने दुसरं सूत्र, काम समान नसताना. जेव्हा काम समान नसतं, त्यावेळेस आपलं नेमकं सूत्र काय येणार? आता बघा, आम्हाला एवढं तर माहिती आहे, मदत बरोबर मदत. त्यामध्ये मदत 1 मदत 2. त्यामध्ये इथं काम 1 काम 2 हे सूत्र आहे. तर काम 1 काम 2 असं का लिहिलं आपण? हे सूत्र आहे बाळांनो. इथं काम समान नाहीये ना. ह्याच्या मागच्या पानावर जर व्यवस्थित तुम्ही बघितलं, तर तिथं काम समान होतं. काम समान होतं म्हणून लिहिल्यावर इथं काम जे की कामाला काम कॅन्सल झालं असतं, म्हणून आपण खाली काम लिहिलं नव्हतं, कारण ते समान होतं. इथं काम वेगळं-वेगळं आहे, म्हणून इथं काम 1 आणि इथं काम 2 असं मी लिहिलेलं आहे. आता त्या अनुषंगानं हा प्रश्न नेमका आपण कसा सॉल्व्ह केला पाहिजे, हे जाणून घेऊयात. समजा आपल्याला त्यांनी असं सांगितलंय, की 30 माणसं 6 दिवसात 30 माणसं 6 दिवसात 60 पिशव्या विणतात. बघा, 30 माणसं 6 दिवसात 60 पिशव्या विणतात. म्हणजे आता इथं 30 माणसं म्हणलंय, म्हणून मग 1 च्या जागेवर 30 लिहिलं. 6 दिवसात म्हणलंय, तर मी इथं काय लिहिलं? दिवसाच्या जागेवर 6 लिहिलं. आणि 60 पिशव्या विणतात, म्हणजे काम हे 60 पिशव्यांचं आहे, त्यामुळे मी छेदामध्ये इथं 60 लिहिलेलं आहे. तर 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 15 माणसांना तर 15 माणसांना 180 पिशव्या विणण्यासाठी किती दिवस लागतील? असा ते प्रश्न विचारतात. बघा, काळ आणि कामवर आधारित ते प्रश्न कसं विचारतात समजून घ्या. 30 माणसं 6 दिवसात 60 पिशव्या विणत असतील, तर
15 माणसं किती दिवसांमध्ये 180 पिशव्या विणतील? अशाच प्रश्नांना काम काळ असं म्हणतात. त्यांना आपण एकदम व्यवस्थितपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यामध्ये ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या 6ला हा 6 गेला, तसंच 3 गुणिले 5 बरोबर 15 येणार. काही इथं कोणाला डाऊट नसावा. त्याच पद्धतीने 5 भागिले 36 जर केलं तर 180 येतं. म्हणजे 5 गुणिले 36 केल्यावर 180 येणार. जे की 5 न या 180 ला भाग दिला. आता हा प्रश्नचिन्ह इथं आहे. हे छेदातले 36 इकडं जाणार, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागेवर आपलं अचूक उत्तर हे 36 येणार. स्वाहा. अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं असतं. म्हणजे एकूण किती दिवस लागणार आहेत? तर 36 दिवस लागणार आहेत. हे विसरता कामा नये. किती दिवस लागणार आहेत? 36 दिवस. जर कुणाला काही डाऊट वाटत असेल तर बघा तुम्ही, 30 माणसं 6 दिवसात 60 पिशव्या विणतात. तसंच 15 माणसं 36 दिवसात 180 पिशव्या विणतात. हे आपण आता काढलं तर ह्या 3ला हा 3 जातो, ह्या 6ला हा 6 जातो. 36 गुणिले 5 180 येतं. 5 गुणिले 3 15 येतं. मग ह्या 3ला हा 3 गेला, म्हणजे डावी साइड बरोबर उजवी बाजू सारखंच आलं. डावी बाजू आणि उजवी बाजू सारख्याच आल्या. तेच आपण इथं फक्त प्रश्नचिन्ह काढला. प्रश्नचिन्हाच्या जागेवर आपलं अचूक उत्तर हे 36 आलेलं आहे. ओके. मित्रांनो, हे फक्त मी सूत्र लिहून दिलेलं आहे. आता ह्या सूत्रावर आधारित आपण प्रश्नांचा व्यवस्थित सराव करणार आहोत. पूर्ण ह्या लेक्चरमध्ये ह्याच सूत्रावर आधारित प्रश्न असणार आहेत. त्यांना तुम्ही व्यवस्थित बघा. खरं प्रामाणिकपणे सांगतो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर लेक्चर बघितलं ना, तुमची कन्सेप्ट 100% क्लिअर होणार. हे काहीच नाही साला. ओके. चलो. सो इथं बघा पहिला प्रश्न. ओके. हा पहिला प्रश्न आहे. आता पहिला प्रश्न काही असू द्या. आम्हाला सूत्र तर माहित आहे ना. मदत बरोबर मदत. मदत एक, मदत एक, मदत एक. 2, 2, 2. लिहिलं. आता ह्यामध्ये 10 पुरुष 12 दिवसात एक काम पूर्ण करतात. आता हे बघा, 10 पुरुष 12 दिवसात एक काम पूर्ण करतात आणि इथं तेच काम, तेच काम म्हणलंय बरं का. तेच काम म्हणल्यामुळं आम्हाला लक्षात आलं, की बाबा इथं काम समान आहे. तेच काम म्हणल्यामुळं आम्हाला इथं लक्षात आलं, की इथे काम समान आहे. त्यामुळं आम्ही काम समान असताना एक सूत्र दिलं होतं. काम समान असताना मदत 1 बरोबर मदत 2. जेव्हा काम समान असतं त्यावेळेस मदत 1 बरोबर मदत 2 असं म्हणायचं असतं. जे की ह्याला आपण एम-डी-एच मसाला सुद्धा म्हणतो. जे की M1D1H1 बरोबर M2D2H2 असा पण अर्थ घेऊ शकतो. आता 10 पुरुष 12 दिवस म्हणलंय. तर इथं त्यानं तासाबद्दल काहीही बोललेलं नाही, तर ह्या तासाला तुम्ही बळजबरी एंटरटेन करत बसायचं नाही. ओके. मग ह्या तासाला तुम्ही भाव द्यायचाच नाही. तर 10 पुरुष 12 दिवस. मग माणसं आहेत 10, दिवस आहेत 12. चालेल. तेच काम 5 पुरुष म्हणजे 5 माणसं किती दिवसात पूर्ण करतील? किती दिवसात पूर्ण करतील विचारलंय, म्हणून आपण इथं प्रश्नचिन्ह देणं नितांत गरजेचं. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं म्हणजे हा प्रश्नचिन्ह आहे असाच इथं राहणार. तसंच हा 10 गुणिले 12 आहे तसाच राहणार. हा 5 छेदामध्ये येणार. हा 5 छेदात आला. आता 5 दुने 10 येतं. मग 2 गुणिले 12 बरोबर 24 हे आपलं अचूक उत्तर येणार आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असणार आहे. ह्या प्रश्नामध्ये मदत करत असताना त्यांनी तासाबद्दल काहीही दिलेलं नाही, म्हणून आपण फक्त माणूस आणि दिवस ह्यामध्येच व्यवस्थित खेळलेलो आहे. म्हणून आपण इथं माणूस आणि दिवस ह्यामध्येच व्यवस्थित खेळलेलो आहे. ओके. चालेल. तर मग आता आपण बघणार आहोत पुढचा प्रश्न. सेम पद्धतीने आहे. पुढचा प्रश्न मी सांगायच्या आधी तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. हां. आता ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार हे तुम्ही मला व्हिडिओ पॉज करून सांगण्याचा प्रयत्न करा. ओके. चला. हां. व्हिडिओ पॉज करून ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय हे शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करणं खूप जास्त गरजेचं आहे इथं. चला. बघा. आता ह्याचं उत्तर काय येणार?
आम्हाला सूत्र तर माहित आहे की मदत 1 बरोबर मदत 2. मग मदत 1 बरोबर मदत 2 हे सूत्र माहित असताना 16 पुरुष 28 दिवसात काम करू शकतात. मग आम्हाला इथं तास दिलेलं नाही तर आम्ही ह्या तासला भावच देणार नाही. हे तास सोडून देणार. 16 पुरुष 28 दिवसात एक काम पूर्ण करतात. पुरुष म्हणजे माणसं. म्हणजे दिवस. 16 पुरुष 28 दिवसात काम पूर्ण करतात. तर तेच काम म्हणलंय बरं का. तेच काम म्हणल्यामुळं मी भागाकारामध्ये काम 1 आणि इकडं काम 2 असं लिहिलेलं नाही. तेच काम 32 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील? 32 पुरुष किती दिवसात ते काम पूर्ण करतील? आता प्रश्नचिन्ह आहे तसाच इकडं उजव्या बाजूला राहणार. हे 32 छेदामध्ये येणार. म्हणजेच 16 गुणिले 28 भागिले 32. 16 दुने 32. मग 28 भागिले 2 जर केलं तर 14 हे आपलं अचूक उत्तर येतं. जे की आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे बरोबर म्हणता येईल इथं. जे की आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे हे लक्षात येईल. ओके. पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे हे लक्षात. मित्रांनो, तसं तर आपण ह्या प्रश्नांना अगदी तोंडी सुद्धा करू शकतो. सर कसं काय तोंडी? आता बघा, इथं पुरुष आहे, इथं पुरुष आहे. मग डाव्या बाजूला 16 गुणिले 28 राहणार, उजव्या बाजूला 32 गुणिले x राहणार. हा 16 एक 16, 16 दुने 32 होणार. परत डाव्या बाजूला 28 राहणार, उजव्या बाजूला 2 राहणार. ह्या 2 न जर आपण ह्या 28 ला भाग दिला तर 14 येतं आणि हेच प्रश्नचिन्हाच्या जागेवर असणार. जे की 14 हे उत्तर मी तोंडी देण्यासाठी सक्षम असलो पाहिजे. हे आत्ताच तुम्हाला येणार नाही. याच्यासाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल. आधी हे लेक्चर पूर्ण व्यवस्थित बघायचं, लेखी उत्तर काढायला बघायचा प्रयत्न. म्हणजे काय असतं, प्रॅक्टिस करण्याच्याही काही पद्धती असतात. जसं की ग्रेट विचारवंत एका पिक्चरमध्ये बोलून गेलेत, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट. तसंच मी आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना बोलत असतो, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस. ह्यामध्ये पहिल्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं. दुसऱ्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला ट्रिक्स समजून घेणं गरजेचं. कारण पहिल्या प्रॅक्टिसमधनं कन्सेप्ट आली की उत्तर येतात. मग दुसऱ्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला ट्रिक्स समजून घ्यायचे की यार मास्तर तोंडी कसा विचार करतोय. आणि मग तिसऱ्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला स्पीडवर काम करायचं आहे. मग तुम्ही सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊ शकता. ओके. चला तर मग सेम पद्धतीने आपण पुढचा प्रश्न नेमकं कसा असणार आहे हे जाणून घेऊयात, समजून घेऊयात. हां. आता तसं पाहायला गेलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी 7 हे तोंडी देणार. सर एवढ्या फास्ट कसं काय? तुम्ही काय प्रश्न वाचून आले का? नाही रे राजा. थोड्या वेळ आधी जसं इथं पुरुष आहे, तिथं पुरुष आहे तर 20 दिवसात आहे आणि तिथं असं आहे. मग 20 दिवसाला 20 7 नाही तिथं अर्ध काम म्हणलंय ना. इथं अर्ध काम म्हणलंय प्रश्न गंडला. ओके. 7 उत्तर नाहीये. कारण मी प्रश्न पूर्ण वाचल्यावर इथं अर्ध काम दिसलं. आता एक प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा, की यार इथं आपलं उत्तर खरं काय आलं पाहिजे? ओके. तर इथं 4, 7, 7 जरी म्हणलं खालचं 2 वर येणार 14 हे आपलं अचूक उत्तर येतं. मी प्रश्न नीट वाचल्यावर तोंडी या प्रश्नाचं उत्तर दिलंय 14. तर कसं दिलं? आता मला सांगा इथं काम समान आहे का? इथं तो म्हणतो अर्ध काम आणि इथं तो म्हणतो संपूर्ण काम. आता अर्ध काम आणि संपूर्ण काम यांच्यामध्ये फरक येणार आहे. दोन्हीकडे काम समान तर नाहीये. इकडं अर्ध काम म्हणजे 50% काम आहे. तिकडं पूर्ण काम म्हणजे 100% काम आहे. येस. मग आता ह्याला आम्हाला काम समान नसताना मी सूत्र दिलं होतं. काम समान नसताना मी तुम्हाला काहीतरी सूत्र दिलं होतं. मदत बरोबर मदत भागिले मदत भागिले का. जसं की मदत 1 मदत 2 हे सूत्र होतं. यामध्ये त्यांनी तासाबद्दल काहीही उल्लेख केलेला नाहीये, तर आपणही तासांना जास्त एंटरटेन करायचं नाही. मग आपण कशाला एंटरटेन करायचं? बाकीचं आहे ना. जसं की 28 पुरुष म्हणलंय तर माणसं हे 28 आहेत. गुणिले 20 दिवस म्हणलंय तर इथं 20 दिवसांचं 20 लिहिणार. तासाबद्दल काही नाही दिलं, कामाबद्दल दिलंय. अर्ध काम म्हणलंय, अर्ध काम म्हणजे 1/2 बरोबर. 80 पुरुष, 80 माणसं किती दिवसात संपूर्ण काम करतील? मग दिवस किती विचारलंय तर इथं प्रश्नचिन्ह देणार. संपूर्ण काम म्हणजे एक काम.
संपूर्ण काम म्हणजे एक काम असा त्याचा अर्थ आहे. आता जर व्यवस्थित बघितलं तर मी काय केलं होतं 20+80 असं केलं. आता ह्या 4नं 4 गुणिले 7 बरोबर 28 केलं. आता हा खालचा 2 वर येणार तर 7 दुने 14 असं येणार. त्यामुळं आपलं अचूक उत्तर हे 14 येत आहे. म्हणून मी ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर 14 हे तोंडी सांगितलं होतं. प्रश्न नीट वाचल्यावर. जेव्हा मी प्रश्न नीट नव्हता वाचला, फक्त एवढं बघितलं होतं 28, 20, 80 त्यावेळेस मी 7 म्हणलं होतं, कारण खालचे 2 हे जे आहेत हे वर जात नव्हते. फक्त 7 उरत होतं म्हणून असं म्हणलं. पण प्रश्न नीट वाचल्यावर लगेच मला पकडण्यात आलं, की यार हां, अर्धं काम म्हणलंय. मग अर्धं काम तर हे खालचे 2 जे असतात ते वर जातात. मग 7 दुने 14 हे आपलं अचूक उत्तर येणार. उजव्या बाजूकडं काहीही उरलेलं नाहीये, फक्त प्रश्नचिन्ह उरलंय. आपलं अचूक उत्तर काय येणार आहे? 14 येणार आहे. ओके. चला. तर ह्याच्या आधीचे 2 प्रश्न काम समान असताना होतं. इथं काम समान नसतानाचं हा प्रश्न होता. पुढील प्रश्न बघूयात ह्याच स्वरूपात नेमका कसा असणार. हां, आता व्यवस्थित समजून घ्या. इथं 1/3 म्हणलंय आणि इथं अर्धं काम म्हणलंय. ओके. तर 1/3 आणि अर्धं व्यवस्थित आलं पाहिजे. थोडा त्याच्या अगोदर ह्या प्रश्नाला मी एक्सप्लेन करू इच्छितो. जसं की 50% आणि पूर्ण काम म्हणजे 100% जे म्हणलं होतं ना, त्यानुसार जर विचार केला तर कसं येईल? हे बघा, 28 पुरुष 20 दिवसात अर्धं काम करतात. अर्धं काम म्हणजे 50% असंही म्हणू शकतात. जे की 80 पुरुष किती दिवसांमध्ये 100% काम करतील, असा याचा अर्थ. मग 50 एक 50, 50 दुने 100. 2 एक 2, 2 गुणिले 40 80. 20 एक 20, 20 दुने 40. 2 एक 2, 2 साते ओके. 2 ओके, इथं 2 आलं, हे 2 आलं. ओके, ओके, ओके. 100% काम पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागणार? आता इथं 2 आहे, तर इथं काय येणार? 14 येणार. 2 गुणिले 14 बरोबर 28. मग आपलं हेच तर 14 अचूक उत्तर आहे ना भाई. हेच तर 14 आपलं अचूक उत्तर, कारण 2 गुणिले 14 28 हे 14 अचूक उत्तर. तुम्ही शेकडेवारी जरी खाली लिहिली तरी तुमचं अचूक उत्तर येतं. हे विसरता कामा नये. ओके. आता सेम पद्धतीने तुम्ही हा पुढचा जो प्रश्न आहे ह्याचं उत्तर मला कमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे. ओके. आणि काय असतं, भरपूर मुलं काय करतात, फक्तच व्हिडिओ बघतात. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब, आपल्या मित्रांना लिंक शेअर करायला विसरून जातात. तसंच कमेंट करायला तर हक्कानं विसरून जातात. असं नका करू बाळांनो. कमेंट करा, व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. ओके. चला, आता बघूयात. इथं 1/3 काम आहे, इथं अर्ध काम आहे. म्हणजे काम समान नाहीये. काम समान नाहीये, तर काम समान नसताना आपलं सूत्र आहे मदत बरोबर मदत आणि भागाकारात काम, भागाकारात काम. मदत 1, मदत 2 हे आपला सूत्र आहे. त्या सूत्रानुसार सॉल्व्ह करताना आता हा प्रश्न नेमका आम्ही कसं सॉल्व्ह करायचा? काहीच नाही. फक्त सूत्रामध्ये आपल्याला व्यवस्थित अशा किमती ठेवायच्यात. तर कसं काय? बघा, 18 पुरुष 20 दिवसात 1/3 काम करतात. मग 18 माणसं दिवस 20 काम किती करतात? 1/3 म्हणजे 1/3 एवढं काम करतात. तर 12 माणसं किती दिवसात 12 माणसं किती दिवसात अर्धे काम करणार? अर्धे काम म्हणजे हे 1/2 इथं येणार. येस. असं असतं ते. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो 3 आहे ना, हा खाली आहे म्हणजे हा वर जाणार. तर याचा अर्थ 3 गुणिले 18 गुणिले 20 असा होतो आणि हे जे 2 आहेत ते वर जाणार, तर 2 गुणिले 12 गुणिले प्रश्नचिन्ह असा याचा अर्थ. आता 3 + 12 चारा 25 2 9 18 9 गुणिले 5 बरोबर 45 हे आपलं अचूक उत्तर येणार आहे. त्यामुळं आपण इथं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4 म्हणणार आहोत. त्यामुळं आपण इथं आपलं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 म्हणणार आहोत. एवढं साधा सरळ सोप्पा हा प्रश्न आहे. आता भरपूर मुलांच्या डोक्यात एक गोष्ट येईल, की सर किती जास्त लेंदी पद्धतीने सांगताय. थोडंसं शॉर्टकटनं सांगा ना.
शॉर्टकट वगैरे काही नसतं, सब मोहमाया असती. कसं काय? कारण की शॉर्टकट न म्हणजे ह्या अवांतर गोष्टी लिहित नसतात. आता मला सांगा, काम समान नसताना हे वाक्य लिहायची गरज होती का? मदत भागिले काम, मदत भागिले काम हे सूत्र लिहायची गरज होती का? आपण तोंडी-तोंडी सॉल्व्ह करू शकत होतो ना. मी शिकवत आहे म्हणून खालचे 3 वर येत आहेत हे मी तुम्हाला दाखवलं. मी जर तुम्हाला शिकवत नसतो, तर हे लिहिलं नसतं, हे पण लिहिलं नसतं. मी डायरेक्ट एवढी स्टेप लिहिली असती, जे की जर मी शिकवत नसतो. तर 18 पुरुष 20 दिवसात 1/3 काम करतात, तर मी डायरेक्ट ह्या 3 ला वर लिहिलं असतं. येस. किंवा 18 पुरुष 20 दिवसात 1/3 काम करतात, हे असं लिहिलं असतं. तसंच 12 पुरुष किती दिवसात अर्धं काम करणार? संपला विषय. मग 6 न भाग दिला असता, इथं 2 आलं असतं. 6 न भाग दिला असता, इथं 3 आलं असतं. हा 2 वर गेला म्हणजे 4 झाला असता. 2 दुने 4, 4 पंचे 20 झालं असतं. हा 3 वर गेला असता, तर 3 त्रिक 9 गुणिले 5 45 झालं असतं. मी एवढाच प्रश्न परीक्षेत सॉल्व्ह केला असता आणि 45 हे उत्तर टिक केलं असतं. मी मूळ परीक्षेत एवढंच सॉल्व्ह केलं असतं मित्रांनो, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. जे की आपण आत्ताशी टॉपिकची सुरुवात केली आहे म्हणून एवढं संदर्भासहित स्पष्टीकरण देतोय. उद्याच्या लेक्चरमध्ये म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये मी लाडू पद्धतींनी प्रश्न सांगणार आहे ना, त्यामध्ये तुम्ही असं, असं, असं सॉल्व्ह करणार. तिथं मी तुम्हाला सूत्रांना हात नाही लावू देणार. हे विसरायचं नाही. त्यामुळे पुढचं लेक्चर टाईम अँड वर्क म्हणजेच काळ आणि कामचं बघायला विसरायचं नाही. आता बघूयात आपण पुढचा प्रश्न काय. हां. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 ह्यामध्ये काम काय म्हणलंय ते एकदा व्यवस्थित जाणून घ्या, समजून घ्या आणि ह्याचं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये द्या. 3/5 काम म्हणलंय आणि इथं काम पूर्ण करण्यासाठी, काम पूर्ण करण्यासाठी म्हणजे पूर्ण काम 1 असतं. 1 काम पूर्ण करण्यासाठी म्हणजे 1 लिहायचं असतं. तर याला व्यवस्थित तुम्हाला सॉल्व्ह करायचं. हां. आता काही मुलांना वाटेल, "सर तुम्ही ना मागच्या प्रश्नात पहिले सॉल्व्ह केलं, मग तुम्ही डायरेक्ट सांगितलं." तसं नसतं. मी हाही प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. जसं की 12 व्यक्ती 10 दिवसात हे बघा, 12 व्यक्ती 10 दिवसात 3/5 काम करतात. तर 20 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी, 20 दिवसात एक काम पूर्ण करण्यासाठी किती व्यक्तींची गरज आहे? ओके. किती व्यक्तींची गरज आहे? मग ह्या केसमध्ये ह्या शून्याला हा शून्य गेला. 2 गुणिले 6 जर केलं तर 12 येतं. 3 दुने 6 येतं. हा खालचा 5 वर जाणार तर 2 गुणिले 5 बरोबर 10 येणार. 2 गुणिले 5 बरोबर 10 येणार. हे आपलं 10 उत्तर आलं एवढ्या कमी जागेत. हे आपलं 10 उत्तर आलं एवढ्या कमी जागेत. येस. पण मी शिकवत आहे म्हणून मी तुम्हाला इथं सूत्र वगैरे, वगैरे या सगळ्या गोष्टी लिहून देत असतो. ज्यामध्ये काम समान नसताना असं म्हणलंय. काम समान नसताना मदत बरोबर मदत भागिले काम काम. मदत 1, मदत 2 हे असं लिहिलं. 12 व्यक्ती म्हणजे 12 माणसं. 10 दिवसात म्हणजे 10 दिवस आणि 3/5 काम करतात म्हणल्यावर इथं 3/5 लिहिलं. तर 20 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी मग दिवस आहेत 20, काम पूर्ण करायचंय. किती व्यक्तींची गरज आहे म्हणजे किती माणसांची गरज आहे हे असं लिहिलं. आता मी फक्त इथं तुम्हाला काटाकाटी व्यवस्थित करत होतो, जे की हा खालचा 5 वर जात होता. जे की 3 गुणिले 4 बरोबर 12. खालचे 5 वर गेले तर 5 गुणिले 4 गुणिले 10 बरोबर प्रश्नचिन्ह गुणिले 20. कारण खाली 1 असल्यावर काही किंमत नसते. 5 चोक 20 ला हा 20 गेला. प्रश्नचिन्हाच्या जागेवर 10 हे उत्तर येणार आहे. मी आधी तुम्हाला तेच सांगितलं होतं. फक्त हे झालं संदर्भासहित स्पष्टीकरण. मूळ परीक्षेत तुम्हाला एवढं करायचं आहे, हे विसरता कामा नये. ओके? हे विसरता कामा नये. असे हलकट-हलकट विचारच तुम्हाला आयुष्यात खूप जास्त पुढे घेऊन जाणार आहेत बाळांनो. चला, आता ह्यावरून बघूयात पुढचा प्रश्न काय म्हणतो. हं, चला. पुढचा प्रश्न काय म्हणतो बघूयात आपण. चला भिडा लवकर, फास्ट, फास्ट उत्तर द्यायचं. हां, बघा आन्सर कमेंट सेक्शनमध्ये द्यायला विसरायचं नाही हां. प्रश्न क्रमांक लिहून द्यायचा आन्सर.
प्रश्न क्रमांक 6चं उत्तर हे असं म्हणलं तरी चालण्यासारखं आहे. चला बघूयात मग आपण. 16 पुरुष एका कामाचा 1/4 भाग, 1/4 भाग 12 दिवसात पूर्ण करतात. 12 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी, आता काम हे पूर्ण करण्यासाठी किती अतिरिक्त, हा शब्द लई महत्वाचा, अतिरिक्त मनुष्यबळ किती आवश्यक आहे, म्हणजे जास्तीचे लोक किती आवश्यक आहे. ओके, समजा 2 वर्ष आधी तुमच्या घरात 5 लोक राहत होते, आता तुमच्या घरात 6 लोक झाले, तर अतिरिक्त मनुष्यबळ किती झालं? 2 वर्ष आधी 5 होते, आता 6 आहे, म्हणजे अतिरिक्त मनुष्यबळ 1 झालं. असं असतं ते. बघा मग, तिथं काम समान नाहीये. मग काम समान नसताना मी आता ती ओळ गायब करणार आहे. काम समान नसताना मदत, मदत, ओके, भागिले काम, काम, मदत 1, मदत 2. 16 पुरुष 1/4 कामाचा भाग, 1/4 कामाचा भाग 12 दिवसात पूर्ण करतात. तर 12 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी, 12 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी म्हणजे एक काम पूर्ण करण्यासाठी किती माणसं लागतील आधी ते काढूयात. ओके, आणि मग आपण अतिरिक्त मनुष्यबळ काढूयात. त्यातल्या त्यात ह्या 12ला हा 12 कॅन्सल झाला. ओके, 12ला हा 12 कॅन्सल झाला. हा खालचा 4 वर येणार म्हणल्यावर 16 गुणिले 4 64 येतं प्रश्नचिन्हाच्या जागेवर. मग एकूण 64 माणसं हे 12 दिवसात काम पूर्ण करतील. पण त्या हलगटनं काय विचारलंय आम्हाला, की ह्या 64 मधनं 16 पुरुष तर आधीच कामाला होते ना. त्या 64 पैकी 16 पुरुष आधीच कामाला होते. येस. मग 64 पैकी 16 पुरुष जर आपल्याकडं आधीच कामाला होते, तर ह्या 64 मधनं हे 16 जर आपण वजा केले, तर अतिरिक्त मनुष्यबळ, हे बघा, हे असणार आहे आपलं अतिरिक्त मनुष्यबळ 48. कारण एकूण 64 माणसं 12 दिवसात काम पूर्ण करतील. त्यातले 16 माणसं आधीच काम करत होते, तर अतिरिक्त मनुष्यबळ हे 48 लागणार आहे. त्यामुळे आपलं अचूक उत्तर हे पर्याय क्रमांक 1 असणार आहे. त्यामुळं आपलं अचूक उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 येणार आहे. यस. काय येणार आहे? 1. असं. ओके. आता मित्रांनो, मी इथनं पुढं हे सूत्र लिहून देणार नाही बरं का. इथनं पुढं हे सूत्र मी लिहून देणार नाही, किंवा किंवा एक थोडंसं अ, गंमत करू आपण एक. हे सूत्रच कॉपी पेस्ट करून घेतो ना मी. म्हणजे काय आहे ना, तेवढा आपला वेळ वाचेल सूत्र लिहिण्याचा. येस. हे सूत्र कॉपी केलं. पुढच्या प्रश्नावर आलो. इथं पेस्ट केलं. संपला विषय. किती छान जमतं बापरे बाप मला. वाह! आता हे सूत्र तर मी इथं लिहिलंय. जर 9 मुलांना 36 खेळणे पॅक करण्यासाठी 12 तास लागतात. बरं. आता मला सांगा, मुलांना खेळणे पॅक करण्यासाठी तास लागतात, तर इथं काही दिवस दिलेले नाहीये. इथं दिवस दिलेले नाही. मग आपण पण दिवसांकडे लक्ष द्यायचं नाही. मग आपण काय करायचं? 9 मुलांना 12 तास लागतात 36 खेळणे पॅक करायला. तर 50 खेळणे पॅक करण्यासाठी 25 मुलांना किती, हे बघा, 50 खेळणे पॅक करण्यासाठी 25 मुलांना किती तास लागतात असं त्याचं म्हणणं आहे. मग 25 दुने 50, तसंच 12 त्रिक 36, 3 एक 3, 3 त्रिक 9, हा 2 इकडे येणार, तर 3 दुने 6, 3 दुने 6 तास लागतील. त्यामुळं आपलं अचूक उत्तर इथं पर्याय क्रमांक 4 असणार आहे. आपलं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. एवढं कमी जागेत, कमी वेळेत आपला प्रश्न सॉल्व्ह होतोय. ओके. तर मित्रांनो, कमेंट करत चला, व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला? व्हिडिओ कसा वाटतोय? समजतंय का? कन्सेप्ट क्लिअर होतायत का? हे कमेंट करून सांगायला विसरायचं नाही. ओके. चला, कारण YouTubeवर अगदी फ्री आहेच ना. मग जास्तीत जास्त आपल्या मित्र-मैत्रिणींना चांगल्या कन्सेप्ट पुरवायला सुद्धा विसरायचं नाही. चला तर मग बघूयात पुढील कन्सेप्ट. पुढील कन्सेप्टनुसार इथं मी सूत्र पेस्ट केलेलं आहे. एक्स पुरुष 40 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. जर 8 माणसे जास्त असती, तर 10 दिवस कमी वेळात काम पूर्ण करता येईल.
पुरुषांची मूळ संख्या किती? पुरुषांची मूळ संख्या तर इथं एक्स पुरुष म्हणलंय. बघूयात आपण इथं मूळ संख्या नेमकं काय येते. ओके. आता बघा इथं सूत्र पेस्ट तर केलं. सूत्रामध्ये आम्हाला तास आणि काम ह्याची गरजच नाही. कारण की एक्स पुरुष 40 दिवस एवढंच बोललोय. मग एक्स पुरुष 40 दिवस असं जर बोललोय, तर आपण ह्याला अ, मदत बरोबर मदत असं लिहिलं. मदत 1 बरोबर मदत 2. एक्स पुरुष म्हणजे माणसं हे एक्स आहेत. 40 दिवसात काम करतात. पूर्ण करतात. जर 8 माणसे जास्त असती, 8 माणसं जास्त असती, जुने माणसं एक्स होते. तर त्यांना म्हणणं आहे 8 माणसं जास्त असती. मग आपण इथं काय लिहिलं? एक्स अधिक 8 लिहिलं. तर 10 दिवस कमी वेळात हे बघा, तर 10 दिवस कमी वेळात काम पूर्ण करता येईल. मग जुने 40 दिवस लागायचे, तर 10 दिवस कमी वेळात म्हणजे 40 वजा 10 करावं लागेल. मग 30 दिवसात काम पूर्ण होईल. तर पुरुषांची मूळ संख्या तर एक्स होती. मग इथं एक्स गुणिले 40, 40 एक्स येतं बरोबर. एक्स अधिक 8 असंच राहणार. गुणिले 40 वजा 10 30 येतं. ओके. 40 वजा 10 30 आलं. ह्या शून्याला हा शून्य गेला. मग इकडं आलं 4x बरोबर. 3 गुणिले x 3x अधिक 8 गुणिले 3 24. 3x इकडं आलं वजा होणार. मग 4x मधनं 3x गेले x येतं आणि x ची किंमत ही 24 येते. x ची किंमत ही 24 येते. त्यामुळं आपलं अचूक उत्तर हे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ऑप्शन डी दिल्ली असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. असा विचार ठेवा. ओके. काहीच नाही. आपण मूळ पुरुषांची संख्या काढली आहे. मूळ पुरुषांची संख्या एक्स होती. एक्स पुरुष 40 दिवसात काम करतात. तर 8 माणसे वाढली. 8 माणसे वाढली तर एक्स अधिक 8 माणसं झाली. ते 10 दिवस कमी वेळात काम करतात. आधी 40 दिवस लागायचे, आता 30 दिवस लागणार. मग 40 वजा 10 हे तुम्हाला समजावं म्हणून लिहिलेलं आहे. चालतंय? चला. तर मग असंच आपण बघणार आहोत पुढील प्रश्न. 8 पुरुष एकूण कामाचा 80% काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर 40 पुरुष किती दिवसात संपूर्ण काम करतील? सूत्र इथं टाकलं. चला, या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मला द्यायचंय प्रत्येकानं. मुलगा असो किंवा मुलगी. हे बघा, 8 पुरुष 80% काम 20 दिवसात पूर्ण करतात. 8 पुरुष काम आहे 80%, दिवस आहेत 20, तासाबद्दल काही बोललं नाही. वाह! वाह! 40 माणसे, मग 40 माणसं किती दिवसात म्हणजे प्रश्नचिन्ह दिवसात ते काम संपूर्ण करू शकतात. संपूर्ण काम म्हणलंय म्हणजे 100% काम. हे बघा, संपूर्ण काम, 80% काम असं त्यांचं म्हणणं आहे. आता 20 न जर भाग दिला तर इथं येतं 4, 20 न भाग दिला इथं येतं 5. 4 गुणिले 2 केलं तर 8 येतं. 5 गुणिले 8 केलं तर 20 येतं. त्यात आता बघा 2 गुणिले 4 करा 8 येणार. 4 पंचे 20 येणार. सगळं कॅन्सल झालंय. फक्त हे 5 उरलेत. आपलं अचूक उत्तर 5. मग अचूक उत्तर हे 5 दिवस येणार. अचूक उत्तर काय येणार बाळांनो? 5 दिवस. येस. येस, येस, येस. आपलं करेक्ट उत्तर इथं 5 दिवस असणार आहे. हो. बघूयात पुढील प्रश्न काय म्हणतो. काही विशिष्ट पुरुष 75 दिवसात एक काम पूर्ण करतात. जर 8 माणसं जास्त असतील, तर 10 दिवस कमी वेळेत हे होईल. मुळात तेथे किती पुरुष होते? हा प्रश्न 8व्या सारखा आहे बघा. हा जो 8वा आहे ना, तसा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 8 सारखाच प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करायचा, उत्तर काढायचं, मग उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आणि मग क्रॉस चेक करायचं तुमचं उत्तर बरोबर आलं का चूक आलं. तसं मी सांगालच, की इथं काम तर समान आहे. मग काही विशिष्ट पुरुष हे बघा, मदत, मदत. काही विशिष्ट पुरुष 75 दिवसात एक काम पूर्ण करतात. मग विशिष्ट पुरुष म्हणतोय तर एक्स पुरुष.
75 दिवसात काम पूर्ण करतात. तर 8 माणसे जास्त असती, 8 माणसं जास्त असती तर आपल्याला x अधिक 8 लिहावं लागणार. तर 10 दिवस कमी वेळात, 10 दिवस कमी वेळात काम पूर्ण होईल. त्यामुळे आपल्याला 75 वजा 10 असं करावं लागणार. तर मुळात तिथं किती माणसं होती? मग आम्हाला इथं बघा, आता x गुणिले 75 आहे, x अधिक 8 आहे, गुणिले 75 वजा 10 म्हणजे 65 येणार. 5 न जर भाग दिला, इथं येतं 15 आणि इथं येतं 13. बरं. 15 गुणिले x 15x, 13 गुणिले x 13x, 13 आठे 104. मग 15x मधनं 13x गेले, 2x उरतात. 2x म्हणजे 104 येतं, तर x ची किंमत ही 52 येणार. x ची किंमत काय येणार? 52 येणार. अतिशय साधा, सरळ, सोपा प्रश्न होता. प्रश्न दिसताना मोठा दिसत असेल तर मी ही स्टेप लिहायची गरज नव्हती, हे स्टेप लिहायची गरज नव्हती. त्यानंतर हे जे मी इथं लिहिलंय ना, ते डायरेक्ट असं लिहिलं असतं. 75 वजा 10 ला 65 मी तोंडी लिहू शकत होतो. मुळात प्रश्न आपल्याला इथून एवढं, ह्या 2च ओळी लिहायच्या होत्या. हे खालच्या 2 स्टेप पण आपल्याला तोंडी करण्याची गरज होती. कारण स्पर्धा परीक्षा म्हणजे वेळ वाचवणं असतं. कारण स्पर्धा परीक्षा म्हणजे वेळ वाचवणं असतं. येस. त्याला वेळ वाचवायचा कसा हे समजलं, त्याची खरी मजा असते. जर मी डायरेक्ट हे हवेतल्या हवेत सांगितलं असतं, तुम्हाला समजलं नसतं. त्यामुळं पुढं लाडू मेथड वगैरे जेव्हा चालू होईल ना, तिथं तुमची खरी मजा येणार आहे. ओके? चला. मग बघूयात प्रश्न क्रमांक 11. हां, हे इथं सूत्र 7 माणसे दिवसाला 7 तास काम करून 7 दिवसात 7 एकक एवढे काम करतात. बरं. मग काम किती आहे? 7 एकक काम आहे. हे बघा, काम हे 7 एकक काम आहे. 7 माणसे 7 तास काम करून 7 दिवसात 7 एकक काम करतात. तर 5 माणसे दिवसाला 5 तास काम करून 5 दिवसात 5 माणसे 5 दिवसात 5 तास काम करून किती एकक काम पूर्ण करतील? मग किती एकक काम पूर्ण करतील? तर मी इथं प्रश्नचिन्ह लिहिला. आता ह्या 7 ला हा 7 गेला. 7 7 49 येतं. 5 गुणिले 3 हे 5 गुणिले 5 गुणिले 5 125 येतं. मग आम्हाला प्रश्नचिन्ह हा असा राहणार. हे बघा, प्रश्नचिन्हाच्या जागेवर नेमकं काय येतं? तर हा जो आहे 125 आपण छेदात आणला मान्य आहे. पण होतं काय? हा एक छेद प्रश्नचिन्ह आहे. 49 हे 125 इथं आले. हा वरच तसा आहे. प्रश्नचिन्ह खाली असणार. प्रश्नचिन्ह वर आणायचं तर आम्हाला काय करावं लागणार? ह्या प्रश्नचिन्हाला वर करायचं तर ह्या 125 ला वर करून 49 खाली आणावं लागेल. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागेवर 125 भागिले 49 हे आपलं अचूक उत्तर येणार. आपलं अचूक उत्तर काय येणार? 125 भागिले 49. येस. आपलं करेक्ट आन्सर काय असणार? 125 भागिले 49. हो. हो, हो, हो. आपलं अचूक उत्तर असं असतं. पुढं सूत्र लिहिलंय, 30 गायींच्या 10 दिवसांच्या पशुखाद्याचा खर्च ₹20,000. बरं. मग आपण असं जर गृहीत धरलं, की 30 गायींना 10 दिवसात ₹20,000चं काम करावं लागतं. असं पण म्हणलं तरी चालतं ना? तर 40 गायींचा 18 दिवसांचा पशुखाद्याचा खर्च किती? मग ह्याला 30 गायींचा 10 दिवसांचा खर्च हा ₹20,000 आहे. तर 40 गायींच्या 18 दिवसांचा 40 गायींचा 18 दिवसांचा पशुखाद्याचा खर्च किती? पशुखाद्याचा खर्च किती? प्रश्नचिन्ह लिहिलं. आता व्यवस्थित बघितलं तर ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला. 3 गुणिले 6 केलं तर 18 येतं. आता हे 2000 इकडं जाणार. तो प्रश्न 2000 गुणिले 6 असं होणार आहे ते. ओके, ओके, ओके. 30 गायींच्या 10 दिवसांचा पशुखाद्याचा खर्च 20,000 आहे. तर 40 गायींच्या 18 दिवसांच्या पशुखाद्याचा खर्च किती? हं. हे बघा, हे 4 राहिले होते. तरी म्हणलं 2000 गुणिले 6 12,000. 12,000 गुणिले 4 48,000 हे येतं. कारण की 4 गुणिले 6 24 भागिले प्रश्नचिन्ह आणि इथं एकच उरलाय 1 भागिले हे 2000. 2000 गुणिले 24 48. मग प्रश्नचिन्ह हा इथं येणार. हे 2000 इकडे जाणार. 2000 गुणिले 24 48,000
हे आपलं अचूक उत्तर येणार. म्हणून आपण इथं पर्याय क्रमांक 4 बरोबर म्हणायचं. म्हणून आपण पर्याय क्रमांक 4 बरोबर म्हणायचं. काय म्हणायचं? पर्याय क्रमांक 4 बरोबर म्हणायचं. येस. चला. हां, आता 13वा प्रश्न. 40 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 30 दिवस लागतात आणि त्याचे त्यांना ₹45,000 मिळतात. सेम तसंच. 40 व्यक्तींना एक काम पूर्ण करण्यासाठी 30 दिवस लागतात आणि ते ₹45,000 घेतात. म्हणजे 40 व्यक्ती 30 दिवसात ₹45,000 काम करतात असा विचार करा. तर 28 व्यक्तींना तेच काम 20 दिवसात पूर्ण करण्यासाठी 28 दिवसात 28 व्यक्ती 20 दिवसात किती रुपयाचं काम करतील? असा त्याचा अर्थ होतो. येस. मग ह्या शून्याला हा शून्य गेला. ह्या शून्याला हा शून्य गेला. चालेल. 3 गुणिले 15 45 हे 2 शून्य असेच येणार. हे 2 शून्य इथं असेच येणार. येस. त्यानंतर 4 गुणिले 7 केलं तर 28 येणार. मग 7 दुने 14 करावं लागणार. इथं 14 येणार. प्रश्नचिन्हात छेदात येणार आणि हे 1/1500 येणार. मग हा जो 1500 गुणिले 14 होईल आणि हा प्रश्नचिन्ह इथं येईल. मग 15 गुणिले 14 210 येतं आणि हे 2 शून्य असेच असणार. म्हणजे 21,000 हे आपलं अचूक उत्तर. काय तर आपलं अचूक उत्तर 21,000. काही मुलांना जर हे 1500 गुणिले 14 काढता आलं नसेल तर ते बाजूला सुद्धा करू शकतात, की 1500 गुणिले 14 कसं? 14 गुणिले 2 शून्य असंच. 14 पंचे 70 हातचाला आले 7. 14 एका 14 आणि 7 21. असं सुद्धा काही लोकं करू शकतात. हरकत नाही. असं सुद्धा काही लोकं करू शकतात. उद्दिष्ट सर्व काही असतं. मित्रांनो, जवळपास मी 80 पेक्षा जास्त प्रश्न काळ आणि कामवर शिकवणार आहे. तुम्हाला हे 80 प्रश्न एकदा केले ना, दुसरं काहीच करायची गरज नाही पडणार. ह्या 80 प्रश्नांची पी-डी-एफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्हाला फाइल्समध्ये जायचं आणि तिथं काळ आणि काम एवढं मराठीत जरी टाकलं तरी तुम्हाला पी-डी-एफ भेटून जाईल. ओके? चला. पुढं. हां, सूत्र. ओ. सूत्र लपून गेलं. थोडंसं खाली घेऊया. हां, घेतलं खाली. एक ठेकेदार 120 व्यक्तींच्या सहाय्याने एक काम 78 दिवसांमध्ये पूर्ण करतो. परंतु प्रश्न चांगला. हां, प्रश्न लय भारी. प्रश्न खूप चांगला बरं का. खूप चांगला. प्रश्न खूप चांगला आहे रे मित्रांनो. आता भरपूर मुलं अशा प्रश्नांना घाबरतात. पण असे प्रश्न जेव्हा येतात ना, त्यावेळेस खरा कट ऑफ अशा प्रश्नांवर ठरतो. आत्तापर्यंतचे जे प्रश्न झाले ना, ते सगळ्या जगाचे येणार आहे. पण असे प्रश्न ज्यांचे बरोबर येणार आहे, निकाल त्यांचा येणार आहे. असे प्रश्न ज्यांचे बरोबर येणार, निकाल त्यांचा येणार. चला मग बघूयात. आता बघा, हे बघा डोकं शांत ठेवा आणि व्यवस्थित समजून घ्या. 120 व्यक्तींच्या साहाय्याने एक काम 78 दिवसात पूर्ण होते. बरं. 120 लोकांनी जर रोज काम केलं, 78 दिवसात ते काम पूर्ण होणार आहे. पण 48 दिवसानंतर त्यांनी पाहिले, की त्यांचं अर्धच काम पूर्ण झालंय. मग 48 दिवसानंतर त्यांना असं जाणवलं, की अर्धच काम पूर्ण झालं, तर 48 दिवस तर हे 120 लोकांनी काम केलेत ना. मग बघा 120 लोकांनी 48 दिवस काम केलं आणि काम हे अर्धच पूर्ण झालं. 120 व्यक्तींनी 48 दिवस काम केल्यानंतर त्यांना असं आढळलं, की अर्धच काम पूर्ण झालं. तर ते काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आता बघा, वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांना 78 दिवसात काम पूर्ण करायचंय ना. 78 दिवसात काम पूर्ण करायचंय, पण 48 दिवस तर झाले. मग 78 मधनं 48 गेले. आता 30च दिवस उरलेले आहेत. मग त्यांना 30 दिवसात काम पूर्ण करायचंय. ऑलरेडी अर्धं काम झालंय, तर त्यांना 30 दिवसांमध्ये उरलेलं अर्धं काम करायचंय. तर अजून किती जास्तीचे कामगार लागतील? मग त्यांनी म्हणलंय, जास्तीचे कामगार किती लागतील? तर आपण काय करूयात, आधी इथं एकूण किती माणसं लागतील ते काढूयात आणि मग 120 मधनं आपण त्यांना त्या माणसांना 120 वजा करूयात. मग इथं मी काय लिहितो? प्रश्नचिन्ह. बघा, आता हा जो 2 आहे हा वर जाणार.
मग 2 गुणिले 120 गुणिले 48 बरोबर. हा 2 वर जाणार. मग 2 किंवा जाऊ द्या. वर घालवण्यापेक्षा ह्याला हे कॅन्सल करा. 30 चोक 30 चोक 120. 48 गुणिले 4 192 येणार. मग 192 येणार प्रश्नचिन्हाच्या जागेवर. मग 192 लोकांनी 30 दिवसात उरलेलं अर्ध काम पूर्ण करतील. पण त्याचं म्हणणं काय आहे, जास्तीचे कामगार किती लागतील? मग जास्तीचे कामगार काढण्यासाठी ऑलरेडी 120 माणसं काम करत होते. मग ह्या 192 मधनं 120 जे ऑलरेडी काम करत होते ते वजा जर केले तर 72 माणसं हे अजून लागतील. जास्तीचे कामगार किती लागतील? तर 72 हे जास्तीचे कामगार लागणार आहेत. प्रश्न खूप चांगला होता. आधीच म्हणलं होतं. पुन्हा एकदा हा प्रश्न व्यवस्थित सांगतो, समजून घ्या. 120 व्यक्तींच्या सहाय्याने एक काम 78 दिवसांमध्ये पूर्ण करतो. एक ठेकेदार काय म्हणतो, "चला, आम्हाला तुमचं घर बांधायचंय. आमच्याकडे 120 माणसं कामाला आहेत. तुमचं घर आम्ही 78 दिवसांमध्ये बांधून देतो." मग आता तुम्ही घराची चाचणी तर करणार ना? तुम्ही काय केलं, 48 दिवस झाले. तुम्हाला वाटलं, यार घर किती झालं बघूयात तरी. मग तुम्ही काय केलं, त्याला विचारलं, "अरे, 48 दिवस झाले आणि तू तर अर्धच काम कंप्लीट केलं." मग तो कॅल्क्युलेशन करेल, यार 120 माणसं कामाला लावले, 48 दिवस काम केलं, अर्धच काम कंप्लीट झालं. पण आता त्याला त्याचा शब्द तर पाळावा लागणार आहे, की 78 दिवसात काम करायचं. 78 दिवसातच काम करायचंय, 48 दिवस झालेत, 30च दिवस उरले. आता उरलेल्या 30 दिवसात त्याला अर्धं काम करायचंय. तर मग त्याला एकूण किती माणसं लागतील? तर त्याला एकूण किती माणसं लागेल हे सॉल्व्ह केल्यावर 192 माणसं लागतील. मग 192 माणसं एकूण लागतील पूर्ण काम वेळेत करण्यासाठी. तर जास्तीचे कामगार किती? ऑलरेडी 120 कामगार होते. 192 मधनं 120 कामगार गेले. 72 हे त्याला जास्तीचे कामगार लागणार आहेत. किती? 72. येस. पुढं. एक काम 11 व्यक्तींच्या साहाय्याने 100 दिवसात पूर्ण करायचे आहे. परंतु त्या ठिकाणी 50 दिवसानंतर सर्वेक्षण केले असता. बघा, सेम मागच्या प्रश्नासारखा हा प्रश्न आहे. हे इथं मी सूत्र पेस्ट करतो. टडॅन. हं. चला, चला, चला. भिडा, भिडा, भिडा. ए बिट्टा. हां. एक काम 11 व्यक्तींच्या सहाय्याने 100 दिवसात पूर्ण करायचंय. बरं. एक माणूस काय आहे ना, 11 व्यक्ती आहे त्याच्याकडून 100 दिवसात काम सगळं करून टाकतो. मग तुम्ही एका माणसाला कॉन्ट्रॅक्ट दिलं. परंतु त्या ठिकाणी 50 दिवसानंतर सर्वेक्षण केलं. म्हणजे त्या 11 माणसांनी 50 दिवस काम केल्यानंतर 1/3च काम पूर्ण झालं. 1/3च काम पूर्ण झालं. जर ते काम वेळेत पूर्ण करायचं असेल, मग त्याला 100 दिवसात काम पूर्ण करायचंय. 50 दिवसात 1/3 काम पूर्ण झालंय. तर आता उरलेलं काम 2/3 आहे. म्हणजे 3 पैकी 1 काम संपलंय, तर 3 पैकी 2 काम उरलं. मग एवढं काम उरलेलं आहे. हे काम वेळेत करायचं आहे. तर ते काम वेळेत पूर्ण करायचं म्हणजे 100 दिवसापैकी 50 दिवस तर झालेत. मग 50 दिवसात त्याला ते काम पूर्ण करायचंय. तर अजून किती कामगार लागतील? पुन्हा एकदा सेम मागच्या प्रश्नासारखा प्रश्न आहे. अजून किती कामगार लागतील? ह्या खालच्या 3ला हा खालचा 3 गेला. ह्या 2 गुणिले 25 50. 25 दुने 50. मग 11 दुने 22 हे आपलं प्रश्नचिन्हाच्या जागेवर येतं. म्हणजे 22 लोकांनी 50 दिवस काम केलं तर 2/3 काम कंप्लीट होईल. पण त्याचं म्हणणं आहे, अजून किती कामगार लागल? त्याच्याकडे ऑलरेडी 11 कामगार होते. मग ह्या 22 पैकी ते 11 कामगार वजा केले तर अजून 11 कामगारांची त्याला गरज आहे. त्यामुळं पुन्हा एकदा आपलं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. त्यामुळं पुन्हा एकदा आपलं अचूक उत्तर इथं पर्याय क्रमांक 4 आलेलं आहे. येस. असा इथं विचार करावा लागणार. चालतंय? चला. तर मग बघूयात पुढचा प्रश्न काय म्हणतो. हां. हं. इथं पण तसाच प्रश्न आहे. फक्त इथं तास वाढवले आहेत. म्हणजे तासांबद्दल सुद्धा इथं त्यांनी माहिती दिलेली आहे. म्हणजे त्यांनी तासाबद्दल पण माहिती दिली आहे. हं. चला बघूयात कसं म्हणणं आहे. सूत्र इथं ठेवलं आपण.
40 व्यक्तींनी दररोज 6 तास काम करून 20 दिवसात काम पूर्ण करण्याचे नियोजन केलं. बरं. तुम्ही काय केलं? 40 व्यक्तींना काम दिलं. भाऊ आमच्या घरात 6 तास वेळ आहे, 6 तास तू काम करायचं आणि 20 दिवसात काम करून देण्याची गॅरंटी त्यानं दिली आहे तुम्हाला. पण काय झालं ना, 15 दिवसानंतर असं आढळले की 3/5 काम पूर्ण झालं. मग ते जे 40 व्यक्ती आहेत, 15 दिवस त्यांनी रोज 6 तासाच्या हिशोबानं काम केलं. 40 व्यक्तींनी 15 दिवस रोज 6 तासाच्या हिशोबानं काम केलं, तर 3/5च काम कंप्लीट झालं. म्हणजे 5 पैकी 3 काम कंप्लीट झालं, तर उरलं किती? उरलं 5 पैकी 2 काम. 5 पैकी 2 काम उरलंय. जर ते काम वेळेत पूर्ण करायचंय, मग आता वेळेत पूर्ण करायचं म्हणल्यावर 20 दिवसात पूर्ण करणारं काम 15 दिवसानंतर सर्वेक्षण केलंय, तर आता 5च दिवस उरले. मग आता त्याला 5 दिवसात 2/5 काम कंप्लीट करायचं आहे आणि त्यातल्या त्यात तो म्हणला, की "बाबा तू 8 तास वेळ घे." आता त्याचं म्हणणं आहे 8 तास वेळ घे. तर अजून किती जास्तीचे कामगार लागतील? मग इथं प्रश्नचिन्ह देऊया. प्रश्नचिन्ह काढू आणि मग जे जुने कामगार होते ते वजा करू. ह्या 5ला हा 5 गेला. 3 दुने 6, 2 चोक 8. आता 4 गुणिले 10 40, 5 दुने 10 येतं. मग 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 15 60. मग प्रश्नचिन्हाच्या जागेवर आपलं अचूक उत्तर येणार आहे 60. बरं. 60 माणसं 5 दिवसात 8 तास याप्रमाणे उरलेलं 2/5 काम करतील. पण त्याचं म्हणणं आहे, अजून किती जास्तीचे कामगार लागतील? मग अजून किती जास्तीचे कामगार लागतील? तर 60 पैकी 40 कामगार तर जुनेच होते. 60 पैकी 40 कामगार हे जुने होते. तर अजून कामगार किती लागतील? तर 20. पुन्हा एकदा प्रश्नाचं अचूक उत्तर 4 आलंय. तर अजून किती कामगार लागतील? अजून जास्तीचे कामगार हे 20 लागणार आहे. मित्रांनो, तुम्ही व्यवस्थित जर लक्ष दिलं तर मी कोणत्याही एका परीक्षेला टार्गेट करून हा धडा शिकवत नाहीये. हा धडा फक्त पोलीस भरतीच्याच मुलांना आहे असं नाही. हा धडा फक्त महापारेषणच्याच विद्यार्थ्यांना आहे असं नाही, तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी कामात येणारा हा धडा आहे. ओके. तुम्ही कोणत्याही लेव्हलवर परीक्षा द्या, सगळ्या पद्धतीच्या कन्सेप्ट इथं कव्हर होणार आहेत. तुम्ही एमपीएससीचा पेपर द्या, गट ब, कंबाईन वगैरे कोणताही पेपर द्या, कोणताही पेपर द्या. सगळ्या परीक्षेला कामात येणारा हा टॉपिक आहे. लेव्हल सुद्धा तुम्हाला फील होत असेल किती चांगल्या पद्धतीला मी शिकवतोय. हं. चला, 5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात. बरं. हं. मग 5 बगळे 5 मिनिटात 5 मासे संपवतात. तर 1 बगळा 1 मासा, 1 बगळा 1 मासा किती मिनिटात, किती मिनिटात संपवल? मिनिटं म्हणजे हे वर लिहायचं असतं. तास म्हणजेच मिनिटं असं पण मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं. तर ह्या 5ला हा 5 गेला, ह्या 1ला हा 1 गेला. प्रश्नचिन्हाच्या जागेवर 5 हे आपलं अचूक उत्तर येणार. 5 मिनिटात तो एक बगळा एक मासा खाईल. किती मिनिटात खाईल? 5 मिनिट. येस. 5 हे आपलं अचूक उत्तर येतं. चला बरं. तुम्हाला आता हे सोपं वाटत असेल, तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही बरं का प्रत्येकानं. हां. तर 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात. बरं. हे बघा 16 कामगार आहेत म्हणजे 16 माणसं आहेत. 16 माणसांना 100 साड्या विणायच्यात. साड्या म्हणजे काम झालं. 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात. मग हे असं लिहिणार. तर 200 साड्या 12 दिवसात विणायला. तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील? मग कामगार म्हणजे माणसं किती लागतील म्हणून प्रश्नचिन्ह. ह्या 2 शून्याला हा 2 शून्य गेला. 2 गुणिले 6 बरोबर 12 येतं. आता 2 न जर भाग दिला इथं येतं 3 आणि इथं येतं 8. 3 न भाग दिला तर इथं येतं 7. मग 8 गुणिले 7 8 7 56. अप्तक 56 हे प्रश्नचिन्हाच्या जागेवर येणार. मग आपलं अचूक उत्तर अप्तक 56. मग 56 कामगार लागतील. किती कामगार लागतील? 56. एवढं साधं सरळ सोप्पं हे आहे. बघा, मध्ये-मध्ये 2-4 प्रश्न अवघड होते, खूप किचकट होते मान्य आहे. पण तुमच्या परीक्षेला असेच प्रश्न येणार आहेत ना. मग तुमच्या जवळच्या मित्रांना पाठवा की मग ही व्हिडिओची लिंक. करा की त्यांचं पण कल्याण. चला, 18 मजूर हे बघा
18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात. मग 18 मजूर 12 तास काम करून 30 दिवसात एक काम संपवतात. तेच काम 20 मजदुरांना 36 दिवसात संपवायचं असेल तर 20 मजदुरांना 36 दिवसात तेच काम संपवायचं असेल तर ओके 20 मजुरांना ओ ओ थोडंसं गंडलं. हे बघा 18 मजूर म्हणजे माणसं. 30 दिवसात म्हणजे दिवस. 12 तास रोज काम करतायत म्हणजे हे असं. तर काम तर तेच काम आहे. हे बघा. तेच काम आहे ना. तेच काम आहे म्हणजे काम इथं सारखं झालं म्हणून कामाला काम आपण कॅन्सल केलं. तर 20 मजुरांना 36 दिवसात 20 मजुरांना 36 दिवसात ते काम संपवायचं तर रोज त्यांना किती तास काम करावं लागेल? मग अशा केसमध्ये ह्या शून्याला हा शून्य गेला. चला. आता 18 दुने 36 बरं. 2 गुणिले 6 12 2 त्रिक 6 मग 3 गुणिले 3 बरोबर 9. त्या प्रश्नचिन्हाच्या जागेवर 9 हे आपलं अचूक उत्तर येणार. आपलं अचूक उत्तर 9 तास येणार. आपलं अचूक उत्तर काय येणार? 9 तास येणार. 9 किती? 9 येस. हां. असं, असं, असं. चला. हे झाल्यावर पुढचा प्रश्न. हां. चला. हा प्रश्न खूप चांगला. हे बघा, मी काही प्रश्न जाणून-बुजून तुमच्या परीक्षेच्या 2 पावलं वर ठेवलेत बरं का. जाणून-बुजून. हा प्रश्न चांगला आहे. म्हणजे आयोगानं खूप हलकट आणि किचकट जरी प्रश्नांची गुणवत्ता ठेवली, तरी तुमची विकेट जाता कामा नये त्यामुळं. बरं. 76 महिला एक काम 33 दिवसात पूर्ण करतात. काही कारणामुळे काही महिला कामाला येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे काम पूर्ण होण्यासाठी 44 दिवस लागले. बरं. तर किती महिला कामाला येऊ शकल्या नाहीत? हे बघा, आम्हाला सूत्र माहिती आहे. मदत बरोबर मदत. 1, 1, 1, 2, 2, 2. बरं. 76 महिला एक काम 33 दिवसात पूर्ण करतात. मग 76 महिला एक काम 33 दिवसात पूर्ण करतात. काही कारणामुळे काही महिला कामाला येऊ शकल्या नाहीत आणि त्यामुळे काम पूर्ण करण्यासाठी 44 दिवस लागले. मग काम पूर्ण करायला 44 दिवस लागले, तर आपण आधी काय करूयात, एकूण किती महिलांना 44 दिवस लागले आधी हे काढून घेऊयात. आणि मग त्यातनं आपण बेरीज वजाबाकी करून घेऊ. 11 ना भाग दिला 11 त्रिक 33, 11 चोक 44. 4 ना भाग दिला 4 गुणिले 9 76. 4 गुणिले 19 76. मग 19 गुणिले 3 57 येतं. मग 57 महिलांनी अ, हे बघा आता ह्याचा अर्थ काय होतो? 76 महिलांनी 33 दिवस काम केलं, एक काम पूर्ण केलं. 57 महिलांना 44 दिवस लागले तेच काम पूर्ण करायला. मग त्याचं म्हणणं आहे, किती महिला कामाला येऊ शकल्या नाहीत? जुनं काम 76 महिलांनी केलं 33 दिवसात. तेच काम 57 दिवसात 44 लोकांनी कंप्लीट केलं म्हणल्यावर 76 मधनं हे 57 गेले. 19 महिला ह्या कामावर येऊच शकल्या नाही. मग आपलं अचूक उत्तर काय येतं? 19. कारण की 76 महिला एक काम 33 दिवसात पूर्ण करतात, असं त्यांनी ठरवलं होतं. काही महिला कामावरच नाही आल्या, तर मग किती महिला कामावर नाही आल्या? जे की 57 महिलांना 44 दिवस लागतात, तर मग 76 मधनं 57 गेले. 19 महिला ह्या कामावर आल्याच नव्हत्या. त्यांनी शाळेला सुट्टी घेतली होती. काय घेतलं होतं? सुट्टी. आता आजच्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न. आजच्या लेक्चरचा हा शेवटचा आणि बेस्ट असा हा प्रश्न आहे. बेस्ट. ओके. हा प्रश्न बेस्ट आहे. काही मुलांना हा प्रश्न 2, 3, 4, 5 वेळा सुद्धा बघावा लागू शकतो. पण हा प्रश्न बेस्ट आहे. ओके. चला. मग 2, 3, 4, 5 वेळा जरी बघावा लागला तरीही चालेल. "ये नहीं साला." चालतंय ना? मग बघूयात नेमकं कसं असतं. हां, नेमकं कसं असतं बघूयात. हा प्रश्न 2-3 वेळा पण तुम्हाला बघावा लागू शकतो हां, असं मला वाटतं. एका मिलिटरी स्टेशनवरती 200 सैनिकांना 31 दिवस पुरेल इतके अन्न शिल्लक आहे. बरं. इतकं अन्न शिल्लक आहे, तर ह्याचा अर्थ काय येतो? तर
200 सैनिक 31 दिवस पुरल एवढं अन्न खाणार आहेत. तर हे बघा, याचा अर्थ काय? 200 माणसं 31 दिवस पुरल एवढं अन्न खाणार. तर 31 गुणिले 200 तर 6200. हे बघा, 200 माणसांना 31 दिवस पुरल एवढं अन्न आहे. म्हणजे एकूण अन्न हे 6200 एवढं आहे. जर 6200 एकाच दिवसात सगळं अन्न संपवायचं तर 6200 सैनिक लागतील. तर हे 6200 म्हणजे एकूण अन्न. एकूण अन्न आहे किंवा एकूण माणसं 6200 जीवू शकतात असा अर्थ काढू शकतात. एकूण अन्न किंवा 6200 माणसं जीवू शकतात असा अर्थ तुम्ही धरायचा. ओके. 27 दिवसानंतर 120 सैनिक तेथून दुसरीकडे रवाना झाले. आता 27 दिवसानंतर 120 सैनिक दुसरीकडे रवाना झाले ना. 27 दिवस हे सैनिक काय उपाशी थोडी बसले. तर हे 200 जे सैनिक होते ह्यांनी 27 दिवस जेवण केलं. 27 दुने 54 आणि हे पुढचे 2 शून्य. मग एकूण अन्न 6200 किंवा 6200 माणसं खाऊ शकतील एवढं होतं. त्यातलं 5400 माणसांचं अन्न संपलं. त्यातलं 5400 माणसांचं अन्न संपलं म्हणजे 200 माणसांना 31 दिवस पुरल एवढं जेवण होतं म्हणजे 6200 एवढं एकूण जेवण होतं. तर 200 माणसांनी पहिल्या 27 दिवस जेवण केलं म्हणजे आता 5400 एवढं अन्न संपलं. एकूण अन्नातनं एवढं अन्न संपलं तर 6200 मधनं 5400 गेलं तर 800 एवढं अन्न शिल्लक राहिलं. 800 एवढं अन्न पुरलं. येस. तर तेथील शिल्लक सैनिकांना राहिलेले अन्न किती दिवस पुरेल? आता बघा, शिल्लक सैनिक किती आहे? हे एकदा समजून घेणं खूप जास्त गरजेचं. आता बघा, 120 सैनिक सोडून गेले ना, 120 सैनिक रवाना झाले. जुने सैनिक 200 होते. ह्या 200 मधनं 120 सैनिक रवाना झाले. तर आता 80 सैनिक उरले. 80 सैनिकांना 800 सैनिक खातील एवढं अन्न आहे. तर मला सांगा 80 गुणिले हे बघा 80 गुणिले प्रश्नचिन्ह बरोबर 800. तर हा प्रश्नचिन्ह बरोबर 800 भागिले 80 म्हणजे 10 दिवस पुरल एवढं जेवण आहे. किती दिवस पुरल एवढं जेवण आहे? 10 दिवस पुरेल एवढं त्यांच्याकडे जेवण आहे असा त्याचा अर्थ आहे. हे बघा, हा प्रश्न 2-3 वेळा बघावा लागेल. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ह्याच्यासाठी तुम्हाला स्वतःची अंडरस्टँडिंग जास्त असणं गरजेचं. जसं की 200 माणसं 31 दिवस पुरल एवढं जेवू शकतात म्हणजे 200 गुणिले 31 6200 एकूण अन्न आहे. त्यातलं 200 माणसांनी 27 दिवस जेवले तर 27 गुणिले 200 म्हणजे 5400 एवढं अन्न संपलं. मग 6200तनं 5400 अन्न संपलं म्हणजे 800 लोक खातील एवढं अन्न उरलेलं आहे. 200 सैनिकातनं 120 सैनिक दुसरीकडे रवाना झाले. आता 80 सैनिक उरले. 80 सैनिकांना 800 सैनिक जेवतील एवढं अन्न जर दिलं तर ते एकाच दिवसात संपवणार आहे का? नाही. 800 सैनिक जेवतील एवढं अन्न 80 सैनिकांना संपवायचं तर ते 10 दिवस खात बसतील म्हणजेच 800 भागिले 80 10 दिवस पुरल एवढं अन्न त्यांच्याकडे शिल्लक आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं हे काळकामवर आधारित पहिलं लेक्चर संपलेलं आहे. खाली जी मी डिस्क्रिप्शन लाईन दिलेली आहे त्याच्यावर सगळं माहिती दिलेली आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुम्हाला त्याच्यावर आहे. तुम्हाला जर काही डाऊट विचारायचा असेल तर 81 49 17 54 33 हा माझा पर्सनल व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावर तुम्ही प्रश्न पाठवू शकतात. याच्यावर तुम्ही प्रश्न पाठवू शकतात. मन लावून अभ्यास करा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि लिंक जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये आजचं हे लेक्चर कसं वाटलं प्रामाणिकपणे सांगायला विसरायचं नाही. तुम्हाला गंगेची शपथ आहे बरं का. चला भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये ज्यामध्ये आपण लाडू मेथड बघणार आहेत. खूप मजा येणार आहे तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये. चलो थँक यू गाईज. बाय बाय. टेक केअर. थँक्स अ लॉट.